हॅलो, आज काय स्पेशल? तर आज घेतलेला आहे मी कोबीचा कांदा. तर चला मग पाहूया कसा बनवायचा. तर यासाठी मी घेतलेला आहे जास्त बारीकही नाही जास्त मोठाही नाही असा जाडसर असा शेंगदाण्याचा कूट, कोथिंबीर, कढीपत्ता, हिरवी मिरची, लसूण आणि डाळ. तर मुगाची डाळ घेतलेली आहे. ऑप्शनली हरभऱ्याची डाळही घेऊ शकता. मग कढई ठेवली, कढईमध्ये घातलं तेल आणि तेल छान तापलं की मग त्याला द्यायचा छान असा तडका. तडका कशाचा द्यायचा? जिरी, मोहरी, हिंग आणि कढीपत्ता याचा पहिला सगळ्या स्टार्टिंगला तडका द्यायचा. छान असा तडका बसला की त्यामध्ये ॲड करायची हिरवी मिरची आणि लसूण. तर पाहू शकता तुम्ही जिरं, मोहरी आणि कढीपत्ता छान असा तडतडलेला आहे. त्यानंतर ॲड केलेले मी लसूण आणि हिरवी मिरची. तर लसूण आणि हिरवी मिरची छान परतून घ्यायची आहे. जोपर्यंत लसणाचा एक ब्राऊन कलर होत नाही आणि त्याचा वास पूर्णपणे तेलात उतरत नाही आहे असं परतून घ्यायचा लसूणही. आणि त्यानंतर टाकायचं त्यामध्ये थोडंसं मीठ. मीठ हे आपण स्टार्टिंगलाही ॲड केलं तरी चालेल आणि नंतरही ॲड केलं तरी चालेल. मी स्टार्टिंगलाच ॲड केले तेलामध्ये. आणि मग त्यामध्ये ॲड करायची थोडीशी हळदी पावडर. आणि इझी आणि झटपट होणारी रेसिपी आहे, नक्की ट्राय करा. सर्वच जण करत असतील पण अशा पद्धतीने. आणि कोबीही पाहू शकता तुम्ही कसा चिरलेला आहे, पूर्ण उभा चिरून घेतलेला आहे, छोटे छोटे तुकडे नाही केले. आणि कोबी टाकून घ्यायचा आणि छान असं मिक्स करून घ्यायचा आहे. तर छान असा मिक्स केल्यानंतर त्यामध्ये ॲड करायची आहे ती म्हणजे मुगाची डाळ. आणि पाहू शकता तुम्ही मुगाची डाळ ॲड केल्यानंतर त्याच्यात ॲड करणार आहे मी शेंगदाण्याचा कूट. अशा पद्धतीने तुम्ही करून पहा, नक्कीच खूप छान अशी डिश बनते. आणि अशा पद्धतीने कोबीचा कांदा केल्यावर सगळेच आवडीने खातील. कशी वाटते आजची रेसिपी नक्की सांगा. एक लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. छान असा परतून घ्यायचा, आलटीपलटी मारायचा, 2 मिनटासाठी झाकण ठेवायचं म्हणजे एक स्टीम होईन, वाफ निघेल. आणि त्यानंतर झाकण काढून घ्यायचं आणि मग चेक करायचा आपला कोबीचा कांदा झाला आहे की नाही. पाहू शकता किती छान झाला आहे, कलरही खूप छान आलेला आहे. असा खायलाही टेस्टी लागतो, अप्रतिम लागतो. अशी आपली ही डिश आहे. तुम्ही नक्की करा. मोजून 10 ते 5 मिनटात होणारी डिश आहे. जास्त टाईम लागत नाही, जास्त साहित्यही लागत नाही आणि झटपट होते. झटपट तुम्ही करू शकता. टिफिन स्पेशल डिश, लहान मुलांच्या टिफिनसाठी किंवा एखाद्या ऑफिस डेच्या टिफिनसाठीही तुम्ही नक्की करू शकता. अशा पद्धतीने नक्कीच करा. पाहू शकता वाफेवरती अगदी छान शिजलेलं आहे. आणि चला मग आपण घेऊया डिशमध्ये आता काढून. आणि पाहू शकता तुम्ही कसं झालं आहे आजचा कोबीचा कांदा. आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर करा. पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओसोबत. बाय. आणि नक्कीच सांगा ही व्हिडिओ कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये.